विधानसभा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सगळ्या मोठ्या सभांसोबतच गावभेटी असतील, स्थानिक भेटी असतील, यांवर यावेळी सर्वच उमेदवारांनी जास्त फोकस केला आहे. माजी मंत्री आणि 5वी टर्म उमेदवारी मिळालेले आमदार संजय कुटे आहेत. मी जसं म्हणलं की 5वी टर्म, पहिली ठीक आहे, दुसरी ठीक आहे, तिसरी चौथी, जबाबदारी वाढत नाही परत 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 परत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रचारातले सगळ्यात मोठी आव्हानं काय वाटतात आता? नाही, जबाबदारीपेक्षाही पहिल्या टर्मपासून तर चौथ्या टर्मपर्यंत जनतेने विश्वास दाखवला. आणि सर्वात महत्त्वाचं असते, तुम्ही ज्या पद्धतीनं जनतेमध्ये काम करता आणि जनतेला आवडलं आणि जे आपण कमिटमेंट करतो की मी हे करणार, ते जर पूर्ण करत राहिलो तर निश्चितपणे जनता तुम्हाला कंटिन्यूस निवडून देत असते. आणि आता 5व्या टर्ममध्ये आव्हान म्हटल्यापेक्षा माझं आव्हान मी माझ्यासमोर समजत असतो की अजून बेटर मी काम कसं करू शकेल, अजून जास्ती काम कसं करू शकेल. आणि माझा स्वभाव हा माझ्या मतदारसंघातील सर्वांना माहिती आहे की जास्तीत जास्त जे कमिटमेंट केली त्यापेक्षाही जास्त काम कसं करायचं. आणि त्यामुळे 5वी टर्म जी आहे ते निश्चितपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं मी येईल असा मला पूर्ण विश्वास आहे. सभांचा धडाका सुरू आहे आणि काल जाहीरनामे देखील आले. काल परवापर्यंत लाडकी बहीण याला नावं ठेवणाऱ्या लोकांनी आता दुप्पट द्यायचं आश्वासन दिले. तुमच्या मतदारसंघात याचा चांगला इफेक्ट जाणवतोय. आता दुप्पटला काउंटर कसं करणार आहे तुम्ही? माजी मंत्री आहेत, म्हणजे ह्या सरकारचे प्रमुख नेत्यांपैकी तुम्ही. हे बघा, ज्या लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासनाने चालू केली, आमच्या महायुतीच्या शासनाने, अतिशय रिस्पॉन्स आणि अतिशय पॉझिटिव्हिटी. कारण ती योजना महिलांना सक्षम करण्यासाठी आहे. आणि त्याचप्रमाणे जे 50,000 कोटी जे आहेत, ज्या पद्धतीने ते महिलांच्या खात्याने, सर्वसामान्य महिला आहेत, त्यामुळे दुसरा उद्देश त्याचा सगळ्यात मोठा आहे त्या योजनेचा की ते 50,000 कोटी शेवटी जाणार कुठे आहेत? जे आमचे लाडके भाऊ छोटे दुकानदार आहेत त्यांच्याकडेच ती जाणार. त्यामुळे अर्थकारण त्यांचंही मजबूत होणार आहे. त्यामुळे एक चांगली योजना आम्ही आणली. आता जाहीरनाम्यामध्ये आहे की 1500चे आम्ही 2100 आता चेक देणार, काही 2100 करणार. या योजनेला सुरुवातपासून आपण जर स्टेटमेंट काढलं तर काँग्रेस तर कोर्टातही गेली की योजना बंद करा. बऱ्याच नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्र दिवाळखोरीकडे जाणार, पगाराला पैसे थांबणे. हेच नेते आहेत सगळे महाविकास आघाडीचे. आणि हेच नेते आता म्हणतात की आम्ही 3000 रुपये देऊ. हे दुतोंडी हे सगळे यांचा कारभार. आणि त्यातही बघा तुम्ही, तेलंगणा असेल, नंतर आपलं कर्नाटका असेल, या राज्यांमध्ये यांनी याच प्रकारच्या योजनेचे आश्वासनं दिले होते. पण शासन आल्यानंतर यांनी कोणतेही आश्वासन पाळलं नाही. आज कालचं जर आपण मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांच्या त्यांच्या जाहीरनाम्यावर की इतके आश्वासनं असे दिले जे पूर्ण का आपण करू शकणार नाही, असं त्यांचं कालचं स्टेटमेंट आहे. आणि हे सरकार यासाठी दिलेले शब्द पूर्ण करते. आम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण एवढ्यासाठी करू शकते की मोदीजींचा भक्कम पाठिंबा हा महायुतीच्या सरकारला असणार आहे. संजू, मी जसा उल्लेख केला की अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर देखील होत्या, पण याच विदर्भात लोकसभेला एक सेटबॅक पाहायला मिळाला. पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ दोन्ही. काय रिकव्हरी आहे, काय इम्पॅक्ट जाणवतोय 3-4 महिन्यात? आलोय परत त्या ठिकाणी? 100% आम्ही आता रिकव्हरी केलेली आहे आणि जनतेच्या लक्षामध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खोटा नेरेटिव्ह जो पसरवण्यात आला की संविधान बदलणार, आरक्षण हे करणार, आरक्षण संपवणार, आणि अशा पद्धतीनं त्यामध्ये ते यशस्वी झालेत. परंतु मधल्या काळामध्ये हे खोटे नेरेटिव्ह आम्ही ज्या पद्धतीनं पॉझिटिव्हिटी करून सकारात्मकतेनं ज्या पद्धतीनं खोडून काढलेत आणि गव्हर्नमेंटचं सकारात्मक काम लोकांसमोर आणलं. आज आपण उदाहरण एक बघाल की किती खोटे आहेत हे, की यांनी तो नेरेटिव्ह आरक्षण हे करणार, संविधान बदलणार. जम्मू काश्मीर म्हणजे 370 लागू झालं, त्यानंतर आता ते 370ला त्यांचा विरोध आहे काँग्रेस त्यांना सगळ्यात की पुन्हा लागू करा. आणि जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये 370 मोदीजींनी लागू करेपर्यंत त्या जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू नव्हतं. एकही बोलायला तयार नव्हते की एका आपल्या देशामध्ये एका राज्यामध्ये संविधान लागू नाही आहे. हे संविधानावर आम्हाला गप्पा शिकवतात. आरक्षण एससीचं आणि एसटीचं आरक्षणसुद्धा तिथं नव्हतं. तेही आरक्षण देण्याचं काम त्या 370 बहाल काढून मोदीजींनी केलेलं आहे. त्यामुळे आरक्षण संविधान विषय संपलेत आणि लोकांच्या लक्षात आलं की खोटे या पद्धतीने यांना आपल्याला बनवागिरी केलेली आहे. त्यामुळे आता या
लोकसभेनंतर एक चांगल्या प्रकारे योजना देऊन आणि त्या योजना घरापर्यंत पोचून त्याची अंमलबजावणी करून आम्ही आता जनतेसमोर जातोय. अतिशय सकारात्मक वातावरण सध्या आहे. खास करून जसा उल्लेख झाला संविधानाच्या बाबतीत, विदर्भात फटका बसण्याचं अजून एक कारण होतं की दलित मुस्लिम समाज खूप दूर गेला होता. खास करून दलित, जो की तुम्हाला देखील चांगलं मतदान करायचं, पण तो एकदमच दुरावला. राहुल गांधी ज्यावेळी विधानं करतात त्याच्या बाबतीत चर्चा होत नाहीये, पण इथं फाईट बघितली तर भाजप विरुद्ध काँग्रेस ही तगडी फाईट आहे. अशा वेळी पुन्हा एकदा दुरावलेला दलित आणण्यासाठी नेमकी काय रणनीती आहे सगळी पक्षाचीच? खास काहीच रणनीती नाही आहे. दलित समाज हा दुरावला गेला तर यांच्या खोट्या फेक आरक्षण बदलणार, संविधान बाबासाहेबांचं हे करणार. त्यानंतर या 2.5-3 महिन्यामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलेलं दलित समाजाच्या की भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थानं संविधानाची रक्षण करते, आरक्षणाची रक्षण करता आहे. कारण आम्ही काश्मीरमध्ये नसलेलं आरक्षण एससीला आतापर्यंत आरक्षण नव्हतं ते आम्ही बहाल करून दिलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये. आणि त्यामुळे लोकांच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे. आणि एक बघा की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्यांना यांना कधीच लोकसभेमध्ये जाऊ द्यायचा प्रयत्न केला किंवा प्रत्येक वेळेस अडवणूक केली. आणि आज आपण जर बघतो तर संविधानाच्या याच्यावरच ह्या आपला देशाचा कारभार चालतो. आणि जो दलित समाज आहे, बाबासाहेबांना आम्ही दैवत मानतो बाबासाहेबांना, आज जे तत्व पंच जे आहेत त्यांचे ठिकाणं ते आपण डेव्हलप केले. मग लंडनचं असेल, दिल्लीचं असेल, दीक्षाभूमी असेल, अक्षर सगळ्या ठिकाणी. आणि संविधान दिवस पहिल्या वेळेस या देशामध्ये हा भारतीय जनता पार्टीनं संसदमध्ये आणि पूर्ण देशभर आपण मनवतो आहे. म्हणून संविधानावर आणि याच्यावर आमचा विश्वास आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून आता दलित समाजसुद्धा 100% पॉझिटिव्ह झालेला आहे, यामध्ये कुठेही शंका नाही. तुमचे जुने मित्र म्हणजे 19 पर्यंतचे जुने मित्र असं म्हणतायत की त्यांना अपेक्षित भाजप म्हणजे संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघाला तरीही भाजप अपेक्षित आहे का, अशी फोडाफोडी करणारी जुनी भाजप वगैरे वगैरे. उद्धव ठाकरे काल बोलताना परभणीमध्ये माझ्याशीच बोलताना ते बोलले की भाजप ही पहिली राहिलेलीच नाहीये, फक्त फोडाफोडी जातीपाती ह्या सगळ्यांमध्ये ती भाजप अडकली. मी हे म्हणू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी बाळासाहेबाची शिवसेना होती ती सुद्धा तशी राहिलेली नाही आहे. बाळासाहेब हे कट्टर हिंदुत्ववादी होते, पण कोणत्या धर्माला विरोध न करता कट्टर हिंदुत्व त्यांचं असायचं. आता हे कोणाच्या दावणीला बांधलेले आहेत हे आपण पाहतोय, म्हणजे ते तसे राहिले नाहीत. परिस्थितीनुसार ते बदलले, पण आमची भारतीय जनता पार्टी परिस्थितीनुसार सुद्धा बदलत नाही. आम्ही आमच्या ध्येयावर बिलकुल दृढ असतो. पण संघाचे असो का भाजपचे ध्येय जे आहेत, जी आमची संस्कृती आहे या देशाची, ती जर आपल्याला व्यवस्थित जगभर पोहोचायची आणि टिकवायची असेल तर सत्ता आवश्यक आहे. आणि त्यामुळे आमचे ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि राबवण्यासाठी जे आमचे विचार आहेत ते पोहोचवण्यासाठी आम्हाला सत्तेची आवश्यकता आहे. अदरवाईज आम्हाला सत्तेची नाही, आम्ही सेवेच्या माध्यमातून लोकांसमोर जातच असतो, संघ असेल की भाजप असेल. पण तो सत्ता मिळवण्या हा उद्देश आमचा साध्य करण्यासाठी, उद्देश साध्य करण्यासाठी सत्ता पाहिजे. त्यामुळे थोड्या ॲडजस्टमेंट करून जर तुम्ही सत्तेतच नसले तर आम्ही आमचे विचार जनतेपर्यंत किंवा ज्या संस्कृती आहे ती पोचू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी काही ठिकाणी तडजोड करतो. संजय गोटेजी, फक्त तुमच्या मतदारसंघाची नाही तर आजूबाजूच्या महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. 19च्या म्हणजे सरकार जाण्याआधी 19 शेवटला आमदारचा तुम्ही नामदार झालात, परत पुढचा टप्पा आला, अजून ते नामदार म्हणजे कॅबिनेट होईल अशी शक्यता असताना अचानक सरकार गेलं. सत्ता परिवर्तनांमध्ये पडद्यामागे अजून हालचाली तुम्ही होतात. इथं स्थानिक पॅटर्नला एक चर्चा आहे की आता तरी आमच्या आमदाराचा नामदार होऊ देत. काय वाटतंय, काय सध्या इथलं? हे बघा, मला पार्टीने जे काम दिलं ते प्रामाणिकतेनं करणे आणि त्यामध्ये समाधान मानणे. आणि माणसाला समाधान जर मिळत राहिलं तर त्याला बाकीच्या अपेक्षा नसतात. म्हणून जीवनामध्ये समाधान महत्त्वाचं आहे. मला जे काम दिलं मी त्याच्यात समाधानी असतो. त्यामुळे मी कोणती अपेक्षा ठेवून आणि त्या पद्धतीने करत नाही. पण पार्टी जी संधी देईल त्या संधीचं सोनं करणे एवढंच माझं काम आहे. पण रिकव्हरी केल्यानंतर परत बसताय सत्तेत, काय परिस्थिती? 100% महायुतीचीच सत्ता येणार, यामध्ये कुठेही दुमत नाही, कुठेही दुमत नाही. आणि अतिशय मी फिरतो आहे, बाकीचे मतदारसंघात गेलो, या 15 दिवस बाकीचे प्रवास झाले, जनता बिलकुल महायुतीचं सरकार देण्यासाठी तयार आहे. खूप खूप धन्यवाद. संजय कुटे विश्वास व्यक्त केला आहे महायुतीचंच सरकार परत येणार. अर्थात काही ठिकाणी आपले विचार आणि आपल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तडजोड जी आहे ती करावीच लागते आणि त्यानुसार आम्ही कामाला लागलोय असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. हर्षद रावझोरी, न्यूज 18 लोकमत, जळगाव जामोद.